नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्नियाच्या कॅट मॉम म्हणजेच ढेमशा काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की या ढेमशा काकूंचे 90% व्लॉग्स हे आपल्या टोमल काकूंच्या व्लॉग्सवर आधारित असतात। टोमल काकू जे करणार तेच सेम या काकू करतात। आता जसं टोमल काकू बोलल्या होत्या त्या भारतात येणार आहेत, मग काय या काकूंचा पण जीव चुरचुरला आणि मग काय वेतन काकांच्या मागे लागून यांनी लगेच ट्रिपला जायची अनाउन्समेंट केली। तसं तर या काकू पण भारतात येणार होत्या, पण त्याचं काय झालं ते काय या काकू सांगत नाही आहेत। आता या फिरायला गेल्या तिथे यांना शाहिद कपूर दिसला होता आणि यांनी त्याला रिक्वेस्ट केली होती सेल्फीसाठी, परंतु शाहिद कपूरने या काकूंना नकार दिला। तो तिथे त्याच्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायला आला होता, त्याला नव्हतं यायचं यांच्या व्हिडिओमध्ये। आता थोडं तरी ढेमशा काकूंना अक्कल हवी की नको? एखादा माणूस नाही बोलतोय, नकार देतोय व्हिडिओ मध्ये यायला, तरी पण हे लोक त्याचा व्हिडिओ काढत होते, त्याच्या परमिशन शिवाय त्याला शूट करत बसले होते। भलेही तो यांच्या व्हिडिओ मध्ये आला नसेल, पण यांनी तर त्याची प्रायव्हसी भंग केली ना। तो नाही बोलला होता तर यांनी स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं होतं ना सगळं। यांना शाहिद कपूर तिथे दिसला होता, ते दुनियेला सांगण्याची काय गरज होती? कशाला दाखवलं या काकूंनी? तो नाही बोलला तर नाहीच दाखवलं पाहिजे होतं या काकूंनी त्याला। मंडळी, ह्या ढेमशा काकूंचे फक्त ते डोळे घारे आहेत ना, म्हणून यांना वाटते की या खूप मोठ्या हिरोईन सारख्या दिसतात। ह्या काकूंचं कसं माहिती आहे का? नो ब्युटी नो ब्रेन। आता मला इथे बॉडी शेमिंग किंवा रंगावरून भेदभाव नाही करायचा आहे, पण या काकूंचं थिंकिंग सांगते, यांना गोऱ्या रंगावरती माज आहे। तो पत्रास्टेचा केअरटेकर कसा गोऱ्या रंगावरती जास्त गर्व करतो, तसाच ह्या काकूंचं देखील आहे। यांना पण यांच्या गोरेपणावरती जास्तच माज आहे। यांना असं वाटते यांच्यासारखं रंगरूप दुसऱ्या कोणालाच नाही आहे। आता या ढेमशा काकू जशा व्हिडिओ मध्ये दिसतात, अर्ध ते तरी खरं आहे की नाही ते त्यांनाच माहिती, कारण यांचा प्रत्येक व्हिडिओ तर फिल्टर मध्ये शूट केलेला असतो। नॅचरली या कशा दिसतात, ओरिजिनल मध्ये या कशा आहेत ते या कधीच दाखवत नाही। नेहमी आपले यांचे व्हिडिओ फिल्टर मध्येच असतात। व्हिडिओ काढताना कितीतरी वेळा या काकूंचा फिल्टर देखील हलत असतो। ह्या ढेमशा काकूंचं असं म्हणणं आहे की या खूप शिकलेल्या आहेत, स्वतःला खूपच वेल एज्युकेटेड समजतात, परंतु दुनियेला माहिती आहे यांचं शिक्षण फक्त कागदापुरतच आहे। रियालिटी मध्ये टोमल काकू सारख्याच या पण अडाणीच आहेत। जे काही टोमल काकू त्यांच्या व्हिडिओ मध्ये दाखवतील तेच सेम कॉपी पेस्ट या काकू करतात। जेव्हा पण मी या काकूंचे व्हिडिओ बघते ना, मला नेहमी हाच प्रश्न पडतो की या काकूंना यांचं स्वतःचं डोकं आहे की नाही, कारण नेहमी या फक्त दुसऱ्यांचंच कॉपी करत आल्या आहेत। नुसतं शो ऑफ करायचं आणि इंडियाला कमीपणा दाखवायचा। अहो ढेमशा काकू, विसरता कशा हो तुम्ही? तुमचा जन्म पण इंडिया मधलाच आहे आणि वेतन काकांच्या जॉबमुळे फक्त तुम्ही तिथे राहताय, स्वतःचं असं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे तुमचं, तरी पण एवढा तोरा असतो तुमच्या नाकावर। कमालच आहे बाबा तुमची। काकू, एवढ्या तुम्ही शिकलेल्या सांगताना स्वतःला, मग का बरं तुम्ही जॉब केला नाहीत तिथे? डेली व्लॉगिंग करणंच का निवडलं बरं तुम्ही? हो, तुम्ही एवढं स्वतःला शिकलेल्या बोलताना मग असं स्वतःचं पर्सनल लाईफ काही डॉलर्ससाठी म्हणून का विकलत तुम्ही युट्यूब वरती? एवढ्याच तुम्ही शिकलेल्या आहात ना, मग का बरं तुम्ही रूल्स ब्रेक करत असता सगळीकडे? काय काकू, काय एवढ्या शिकल्या आहात तुम्ही, पण शिक्षणाचा वापर योग्य ठिकाणी करत नाही आहात। रस्त्यावरून जाताना कोणाच्याही मुलांना व्हिडिओ मध्ये दाखवत बसतात। अरे काय झालं या बायकांना ना, मला खरंच कळेनासं झालंय। यांच्या मुलांची अशी प्रायव्हसी भंग केलेली चालेल का यांना? कसे काय हे लोक कुठेही जाऊन स्वतःच्या व्हिडिओला कॉन्टेंट मिळावा म्हणून इतरांच्या परमिशन शिवाय त्यांना तुमच्या व्हिडिओ मध्ये दाखवता? काकू, जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा हो। तुमचे फोटोज किंवा टॅग्स वापरले कोणी तर लगेच तुम्हाला त्रास होतो, पण जेव्हा तुम्ही इतरांच्या प्रायव्हसी भंग करता तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही। कमाल आहे बाबा काकू तुमची। त्या वेतन काकांना तर असं वाटते की नुसतं मुलांना सांभाळायला म्हणून नेलं आहे सोबत। एन्जॉय करताना तर ते काका दिसलेच नाही आहेत अजूनपर्यंत, नुसते आपले सतत त्या मुलांनाच सांभाळतायत। ढेमशा काकू टोमल काकूंचं सगळं कॉपी करतात, त्यांना टॉन्ट मारतात, पण वागतात तर त्यांच्यासारख्याच। ते पण जातात तिथे नुसतं फिल्मिंग करत असतात। फॅमिली टाइम नावाचा प्रकार काही माहितीच नाही या काकूंना। मंडळी, ही ढेमशी टोमल काकूंना टॉन्ट मारण्याच्या नादात स्वतः पण तेच करते, मुलांकडे जराही लक्ष देत नाही। नशीब यावेळी माझा पानसट लुक बघा असं काकू बोलत नाही आहेत।
नाहीतर आपलं कुठेही गेलं की माझा लुक बघा, मी आज अशी दिसते, मी आज तशी दिसते, हे दाखवणं सुरू असायचं या लोकांचं. टोमल काकूंसारखंच कुठेही गेलं की बोंबलणं काय थांबतच नाही आहे या बाईचं. पण आता मागे टोमल काकूंनी ते भुजगावनं फोटोशूट केला होता ना उडत्या ड्रेसला घालून, तसंच आता ह्या काकूंनी पण फोटोशूट केला आहे. मला तर एक प्रश्न पडला मंडळी, ह्या काकू ज्या आहेत ना, यांना काय वाटते की या कोणत्या तरी देशाच्या राणी महाराणी आहेत का? मेमरीज जपण्यासाठी म्हणून हे असले पांचट व्हिडिओ करतायत या काकू. एवढ्या मेमरीज जपतायत तरी पण यांना फोटो काढायचे आहेत. खरंच युट्यूब बंद झाला ना तर मजा येणार आहे. या सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्सने जे व्हिडिओ बनवले आहेत ना मेमरीज जपण्याच्या नावाखाली, ते सगळे डिलीट होतील. मग इन फ्युचर बघू हे लोक कशा यांच्या मेमरीज जपतायत ते. ह्या काकू जिथे उभ्या होत्या तिथे एक मुलगा फोटो काढून देत होता. आता ह्या काकूंना त्याच्यावरती विश्वास नव्हता की तो फोटो देईल की नाही, तर मग कशाला काढायचा होता ना त्याच्याकडनं फोटो. फोटो काढून झाल्यावरती काकू बोलतात की आम्ही सगळे पैसे पे केले आहेत, पण माहिती नाही तो मुलगा आम्हाला आमचे फोटोज देईल की नाही ते. अहो काकू, एवढाच जर तुम्हाला त्याच्यावरती ट्रस्ट नव्हता तर कशाला काढायचे होते तुम्ही फोटो त्याच्याकडून. अहो ढेमशा काकू, तुम्ही अशा बिहेव करताय की तुम्ही एक प्रिन्सेस आहात आणि तुमच्याकडे तो मुलगा हात पाय पडत आला होता की मॅडम प्लीज माझ्याकडून फोटो काढून घ्या. तुम्हाला आणि काकांना तिथे फोटोशूट करायचा होता, तुमचे फोटो काढायला कोणीच तिथे अवेलेबल नव्हतं म्हणून तुम्ही त्याच्याकडनं फोटोज काढून घेतले होते ना. आणि काय हो काकू, जरा तरी विचार करा ना, त्या मुलाला तुम्ही पैसे दिले होते फोटो काढण्याचे, मग नक्कीच तो तुम्हाला तुमचे फोटोज देईलच ना. आता काय तो पैसे घेऊन तुमचे फोटोज त्याच्या बेडरूम मध्ये लावणार आहे असं वाटते का तुम्हाला? सदान कदा नुसता रडतच असतात या काकू. त्या टोमल काकू अख्खा दिवस मुलींना एवढ्या चालवतात पण त्यांच्या मुली जराही कधी तक्रार करत नाही. आणि ह्या काकू जरा काय 4 पावलं चालल्या की यांना थकवा येतो. थकवा येईलच ना, व्यायाम तर या कधी करताना दिसत नाही. नुसतं आपलं बोलाचा बातमी पोलाची कडी. मी डाएट कॉन्शियस आहे बोलून बोलून मस्त तेलकट तुपट खाणं चालू आहे या काकूंचं. चुकामुक झाली असं काकूंने टायटल दिलं होतं, पण चुकामुक तर झालीच नव्हती. कंटिन्यू यांचं फिल्मिंग सुरू होतं. क्लिकबेट साठी हे लोक आजकाल काय करतील नि काय नाही, उगाच असे खोटे टायटल आणि थंबनेल ठेवतात. म्हणजे कसं अंधमंद भक्त धावत येतील ना बघायला की काकू आणि काकांची चुकामुक झाली. मंडळी, मी जेव्हा या काकूंचे व्हिडिओ बघत होती ना तेव्हा मला एक गोष्ट जाणवली, ते म्हणजे या वेतन काकांचा मध्ये मध्ये असा बायकांसारखा आवाज काय येतो. नाही म्हणजे काका आहेत की काकू बोलतायत तेच समजत नाही मला. ओव्हरऑल वेतन काकांच्या वागणुकीवर ना मला तर असंच वाटते ते पण किरकिड्याच्या कॅटेगरीमध्ये येतात हळूहळू. ही ढेमशी बाई एवढं पकवते ना, नुसती आपली बडबड असते. एवढा बोर होतो ना हिचे व्हिडिओ बघायला, नुसतं आपल्या वेड्यासारखी इथे तिथे पळत असते. एकतरी बाई रिकामी हाताने चालते, नुसतं एक तो ट्रायपॉड घेऊन झापझूप करून कॅमेरा मारत असते. आणि ती बिचारी वेतन काकी, उप्स सॉरी वेतन काका 2 स्ट्रोलर घेऊन तिच्या पाठी जात असतात, तरी पण ही बाई बोलते चला चला पळा पळा लवकर. अगं ढेमशे, तू तर रिकामी हाताने जातेस ग. त्या काकांच्या हातात 3-4 बॅगा, मुलांना पण ते एकटेच सांभाळतात, ते कसे काय धावत येणार आहेत? थोडा तरी विचार कर ना. पोटाजवळ कॅमेरा ठेवायचा आणि सगळं काही चोरून चोरून रेकॉर्ड करायचं, मग आरामात बसून सगळ्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यायचा. फोन अलाउड नाही आहे असं ही स्वतः ढेमशी बोलली, पण एक वस्तूंवर झूम करून करून दाखवत होती ही बाई. म्हणजे हिच्या चॅनलला काहीच कॉन्टेंट मिळत नाही म्हणून असे रूल्स ब्रेक करत सुटली आहे ही आता. आलिया भट्टचा फेवरेट केक, त्या व्हिडिओ मध्ये टायटल हिने मराठीमध्ये जे लिहिलं होतं ते काय मला समजलंच नाही. एकदा लिहिते आलिया भट्टचा फेवरेट केक ट्राय केला आणि टायटल मध्ये तर लिहिते आलिया भट्टच्या फेवरेट कॅफे. आणि मंडळी त्याच व्हिडिओ मध्ये 12 मिनिटला बघा कसा फिल्टर हलत होता या काकूंचा. ही बाई एवढी हपापली आहे ना व्हिडिओ साठी की तो बिचारा नवरा 3 बॅग्स आणि मुलीकडे 1 बॅग घेऊन चालले होते, तरी पण ही बाई पळापळा करत होती. एखादी बाई आपल्या मुलांना खायला देईल, पण ढेमशा काकूंना सगळीकडे पुढे पुढे करायचं असते. पोहे बघून लगेच त्याच्यावरती तुटून पडली. ट्रिपवर असताना आम्हाला व्हिडिओ करायचा असला की खूप थकायला होते, फिरून दमतो, मग रूमवर गेलं की मुलांचं आवरायचं असते, सगळं एडिटिंग करायचं असते. अगं बाई, तुला काय वाटते ग की तू एकटीच फिरतेस का? आम्ही पण फिरतो ग, आमच्या फॅमिलीला टाइम पण देतो आणि त्याच सोबत पॉडकास्ट पण करतो. कितीतरी वेळा बघ बॅकग्राऊंडला आवाज येतोय माझ्या पॉडकास्ट मध्ये. मी ट्रॅव्हल करताना देखील खूप सारे पॉडकास्ट रेकॉर्ड केले आहेत. पण तुझी ती गुरुमय्या आहे ना, जिची बाजू घेऊन तू तिच्या कॉमेंट बॉक्स मध्ये गेली होतीस, तिला असं वाटते की आम्ही 4 भिंतीमध्ये बसून पॉडकास्ट करतो जस्ट बिकॉज आम्ही आमचं फेस रिव्हील केलं नाही आहे म्हणून. अरे, ज्यांनी फेस रिव्हील केलं होतं त्यांच्यासोबत ढेमशा काकू तुम्ही आणि तुमची टोळी
कसे वागले होते विसरल्या का तुम्ही? लंडन वरून ढेमशा काकूंनी स्कॉटलंडचा प्रवास दाखवला. आता यांनी ट्रॅव्हलिंग सिरीज सुरू केली आहे तर निसर्ग दाखवायचा ना, बाकीचं काही दाखवणं राहिलं बाजूला. नुसतं यांचं तोंड बघायचं लोकांनी. आणि ते वेतन काका तर नको तिथे कॅमेरा मारत सुटलेले असतात. मंडळी, अजून एक गोष्ट मी या काकूंच्या व्हिडिओमध्ये आज नोटीस केली, ती म्हणजे यांच्या तोंडाजवळ काय ते काळं काळं दिसते. नाही म्हणजे अपर लिप्स वगैरे येतात म्हणून या काकू वेतन काकांचा रेझर घेऊन शेविंग वगैरे करतात का? नाही म्हणजे मेकअप आणि फिल्टरमुळे ही बाईसारखी तरी दिसते, पण विदाऊट फिल्टर तर ही बाई माणूस दिसते. युट्यूबवर दिवसेंदिवस बाई माणसं वाढत चालली आहेत. असंच चालत राहिलं ना तर बाई माणसांमध्येच आता कॉम्पिटिशन होईल. आधी तर फक्त किरकिड्यालाच लोक बाई माणूस म्हणून ओळखत होते, त्याच्यानंतर टांजल काकूंनी एंट्री मारली आणि आता या ढेमशा काकूंना पण लोक बाई माणूस म्हणूनच ओळखतील. जराही हिच्या व्हिडिओमध्ये मला काहीच इन्फॉर्मेटिव्ह दिसलं नाही, नुसतं आपलं सगळीकडे हिचं तोंडच दिसत होतं. किलो पीओपी फासाचा तोंडावरती आणि कॅमेरा समोर यायचं. 4 पावलं चाललं तर या ढेमशाला ढाप लागते आणि बोलते काय तर धैर्य लहान आहे ना, तो चालत नाही म्हणून आम्हाला असं इझी हाईट ठेवायला लागते, जेणेकरून वेतन त्याला उचलू शकतात इझिली. अगं बाई ढेमशे, मेहरबानी करतेस का तू तुझ्या नवऱ्यावरती आणि दुनियेवरती तुझे असले फालतू व्हिडिओज बनवून? एवढाच जर तुला त्रास होत असेल ना तर नको बनवूस ना तुझे रटाय व्हिडिओ. कोणालाच इंटरेस्ट नाही आहे ते बघण्यात. मंडळी, या काकू त्यांचं डाएट आणि एक्सरसाइज विसरले आहेत वाटते. गेल्या 15-20 दिवसांपासून नुसत्या उंडकतायत, परंतु एकदाही त्यांना त्यांचं रुटीन हेल्थ आठवलंच नाही. कमाल आहे ना या काकूंची. नाही म्हणजे घरकोंबडीने काय ते बारीक व्हायचं खूळ चालू केलं होतं, तिच्या पाठोपाठ सगळ्यांनाच एक्सरसाइज योगा आठवलं होतं. एक काकू तर योगा सिरीज सुरू करणार होत्या, पण त्याचं काय झालं ते त्यांनाच माहिती. आणि 2-4 दिवस का होईना ह्या काकूंनी पण यांच्या हेल्थ वरती लक्ष द्यायला सुरू केलं होतं, पण सगळं काही नुसतं कॉन्टेंट साठी होतं. लोकांना उल्लू बनवायचं, काहीतरी सांगायचं आणि आशेला लावायचं त्यांना, आणि मग त्यांनी काही प्रश्न केले की लगेच त्यांना ब्लॉक करून टाकायचं. तर मंडळी, अशा आहेत त्या ढेमशा काकू, ज्या फिरायला तर गेल्या आहेत पण त्यांचं फक्त 1 किलोचं पीओपी फासलेलं थोबाडच दाखवत सुटले आहेत. तुम्हाला त्यांच्या रटाळ व्हिडिओज बद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.